एकदा NPK किती प्रमाणामध्ये त्या लागवडीमध्ये आहे ही माहिती आपल्याला मिळाली तर आपण त्या लागवडीचा वापर योग्य पद्धतीने करू शकतो आणि योग्य वेळी ती लागवड आपण वापरू शकतो। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही लागवड जी आपण वापरतोय, जे फर्टिलायझर जे आपण वापरतोय त्याची माहिती देणार आहे। तर कोणत्याही लागवडीच्या पोत्यावरती किंवा कोणत्याही लागवडीच्या बॅगवरती NP आणि K हे लिहिलेलं असतं। तर NPK म्हणजे काय? तर आपण कोणतीही लागवड वापरण्यापूर्वी त्याच्यामध्ये NPK किती पर्सेंटेज मध्ये आहे ते समजणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्याला एकदा NPK ही गोष्ट समजली तर आपण खूप छान पद्धतीने त्या लागवडीचा वापर करू शकता, त्याचा रिझल्ट आपल्याला खूप छान पद्धतीने येतो। तर NPK म्हणजे काय? तर N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅश। तर कोणत्याही लागवडीच्या बॅगवरती आपण पोत्यावरती बघितलं तर NPK एक उदाहरण आपल्याला देतो। तर आता 10-26-26 हे लागवडीचं पोतं आहे। 10-26-26 तिथे NPK हे लिहिलेलं असतं। तर 10-26-26 ह्या लागवडीमध्ये 10% नायट्रोजन आहे, 26% फॉस्फरस आहे आणि 26% पोटॅश आहे। तर ह्या पद्धतीनं हे पर्सेंटेज असतं। तर 10-26-26 मध्ये आपल्याला समजलं कोणत्या पद्धतीनं NPK चं पर्सेंटेज असतं। तर युरिया आपण वापरता, युरियामध्ये काय असतं? नायट्रोजन असतं। तर N म्हणजे नायट्रोजन। आणि आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो तर फॉस्फरस म्हणजे P। आणि आपण MOP वापरतो, MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे K। ह्या पद्धतीने आपण वापरतो। तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश। तर NPK ह्याच्यामध्ये नायट्रोजन किती पर्सेंटेज मध्ये आहे, फॉस्फरस किती पर्सेंटेज मध्ये आहे, पोटॅश किती पर्सेंटेज मध्ये आहे, ही सर्व माहिती असते त्या लागवडीच्या बॅगवरती। 24-24-0 म्हणजे ह्या लागवडीमध्ये 24% नायट्रोजन आहे, 24% फॉस्फरस आहे आणि 0% हे पोटॅश आहे। म्हणजे ह्या लागवडीमध्ये पोटॅश नाही। तर नेक्स्ट 0-52-34 0-52-34 म्हणजे काय की ह्याच्यामध्ये नायट्रोजन नाही, नायट्रोजन पर्सेंटेज 0 आहे, 52% हे 52% फॉस्फरस आहे आणि 34% हे पोटॅश आहे। त्यानंतर 13-0-45 ह्याच्यामध्ये 13% नायट्रोजन येतं, 0% फॉस्फरस येतं आणि पोटॅश हे 45% असतं। त्यानंतर 0-0-50 ह्याच्यामध्ये नायट्रोजन 0% आहे, फॉस्फरस 0% आहे आणि पोटॅश हे 50% आहे। ह्या पद्धतीनं लागवडीमध्ये कोणते पोषकांश, कोणते अंश किती पर्सेंटेज मध्ये आहे ही जी माहिती त्या लागवडीच्या बॅगवरती असते। नायट्रोजन आणि फॉस्फरस ही जी आवश्यकता असते, पोटॅश या घटकाची आवश्यकता नसते, त्यावेळी आपण नायट्रोजन आणि फॉस्फरस वापरू शकतो। तर ह्यासाठी लागवड 24-24 आहे। त्यानंतर आपल्याला फॉस्फरसची आवश्यकता नाही आहे तर आपण त्यावेळी आणि फॉस्फरस 0 असलेलं आणि पोटॅश असलेलं ह्या पद्धतीनं 13-0-45 हे वापरू शकतो। त्यानंतर आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता पण नाही आहे आणि फॉस्फरसची आवश्यकता पण नाही आहे तर आपण पोटॅशची आवश्यकता आहे, तर त्यासाठी आपण 0-0-50 ही लागवड आपण वापरू शकतो। तर ह्या पद्धतीनं आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ही माहिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। ह्या बॅगवरती NPK नाही, डायरेक्ट 19-19-19 लिहिलेलं आहे। तर याचा अर्थ काय? नायट्रोजन 19, फॉस्फरस 19 आणि पोटॅश 19 लिहिलेलं असेल तर ठीक आहे, लिहिलेलं नसेल तर ते 3 असतील, 3% असतील तर त्याला NPK ह्या नावानंच ओळखलं जातं। तर आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे कंटेंट काय काम करतं आणि कुठल्या पद्धतीनं काम करतं हे समजण्यापूर्वी आपण नायट्रोजन किती पर्सेंटेज मध्ये आहे, फॉस्फरस किती पर्सेंटेज मध्ये आहे आणि पोटॅश किती पर्सेंटेज मध्ये आहे तर हे आपण समजून घ्यावं। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लागवडीचा वापर
कुठल्या पद्धतीनं करावा आणि प्रत्येक लागवडीमध्ये किती प्रमाणामध्ये नायट्रोजन असतं, फॉस्फरस असतं आणि पोटॅश असतं, ही कंप्लीट डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ह्या पद्धतीनं आज आपण NPK ही चर्चा केलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.